हाय फ्रेंड्स, रुपाली साळवी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कसे आहात? मस्त असाल आणि मस्तच राहा. आज मी तुम्हाला कुकरमध्ये डाळ कशी बनवायची आणि ती शिट्टी झाल्यानंतर डाळीचं पाणी बाहेर न येण्याची पद्धत दाखवणार आहे. मी 1 कप डाळ घेतली होती, मिक्स डाळ. ओके, तिला फक्त मी 2 शिट्ट्या दिलेत. 2 शिट्टीमध्ये माझी डाळ एकदम परफेक्ट शिजलेली आहे आणि न पाणी बाहेर येता एकदम परफेक्ट शिजली. चला आता आपण मी तुम्हाला ह्याची रेसिपी दाखवते, मी कशी बनवली ती. मी 1 कप घेतली आहे डाळ. ती थोडी वॉश करून घेऊया. हिला चांगली वॉश करून घेतलेली आहे मी. 3 वेळा वॉश केलेली आहे. फ्रेंड्स, मी ही 3 वेळा चांगली डाळ धुवून घेतलेली आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे. 1 कप मिक्स डाळ आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये 1 तांब्या पाणी ॲड करणार आहे. 1 तांब्या पाणी ॲड केल्यानंतर एकदम परफेक्ट डाळ शिजेल. चला फ्रेंड्स, आपण ह्याच्या फोडणीची तयारी करूया. फोडणीसाठी मी 3 चमच ह्याच्यामध्ये तेल ॲड करणार आहे. 3 चमच तेल ॲड केल्यानंतर ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे अर्धा चमच जिरे, अर्धा चमच मोहरी. हे ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे. आणि त्याच्या फोडणीसाठी अजून मी टाकणार आहे 1 टोमॅटो, 1 मिरची, लसूण आणि कढीपत्ता. याची मी फोडणी देणार आहे. जिरं मोहरी चांगली तडतडल्यानंतर ह्याच्यामध्ये मी ॲड केलं आहे कढीपत्ता, लसूण, मिरची आणि टोमॅटो. आणि त्याच्यामध्ये मी 1 चमच मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. मीठ टाकल्याने आपली फोडणी लवकर पोळते. आता ही चांगली पोळलेली आहे. त्याच्यामध्ये मी 1 चमच हळद ॲड करणार आहे. हळद ॲड केलेली ह्याच्यात सगळं आता मिक्स करून घेऊया. डाळ ठेवली होती पाण्यामध्ये भिजत. ती डाळ आणि पाणी दोन्ही ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. ह्याच्यामध्ये 1 चमच फिरून घ्यायचं आहे. एकजीव पूर्ण करून डाळ घ्यायची. आता लगेच कुकरचं झाकण बंद नाही करायचं आहे. कुकर झाकण बंद कधी करायचं? आधी पहिलं हिला 1 उकळी चांगली फुटून द्यायची. चांगला एक कड आलं ना की त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची. कोथिंबीर ॲड केल्यानंतर काय होतं, जी आपली डाळ आहे, डाळची टेस्ट पण खूप छान येते आणि सुगंधसुद्धा छान येतो. त्याच्यासाठी कुकरमध्येच कोथिंबीर ॲड करायची. ओके, हिला चांगला कड फुटून द्यायचं आहे. 2 मिनटं असा कड चांगला फुटून द्यायचं आहे, म्हणजे पूर्ण ती डाळ फुटली पाहिजे अशी. नाहीतर थोडासा कड आला आणि गॅस कुकरचं झाकण बंद केलं असं नाही करायचं. चांगलं उकळी फुटून द्यायची. बघा 2 मिनटं चांगलं उकळी फुटलेली झालेली आहे. 2 मिनटं उकळी फुटलेली आहे. आता कुकरचं झाकण बंद करूयात. कुकरचं झाकण बंद केलेलं आहे. तुम्ही स्लो या फास्ट फ्लेमवरती सुद्धा ठेवू शकता. मी फक्त कुकरला 2च शिट्ट्या देते, कारण 2 शिट्टीमध्ये माझी डाळ परफेक्ट शिजते. तुमच्या कुकरवरती डिपेंड आहे तुमची कुकरमध्ये डाळ किती शिजते. तर 2 शिट्टीमध्ये डाळ माझी परफेक्ट होईल. आणि शिट्टी जेव्हा होईल तेव्हा पाणी थोडंसुद्धा बाहेर येणार नाही आहे. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा एकदा. बघा, तुम्हाला जर ही पद्धत आवडली तर नक्की ट्राय करा. बघू शकता शिट्टी आता होत आहे. पहिली शिट्टी होते ही. पहिली शिट्टी एकदम परफेक्ट झालेली आहे आणि त्याच्यातून पाणी थोडंसुद्धा बाहेर आलेले नाही. एकदम परफेक्ट 1 शिट्टी झालेली आहे. तुम्ही बघू शकता थोडंसुद्धा पाणी ह्याच्यातून बाहेर आलेलं नाही आहे. दुसऱ्या शिट्टीचा आपण वेट करूया. एकदम पूर्ण
दुसरी शिट्टी झालेली आहे, तिच्यातून पण थोडंसुद्धा पाणी बाहेर आलेलं नाही आहे. 2 शिट्ट्या माझ्या झालेल्या आहेत. मी गॅस करते आहे बंद. मी गॅस केला आहे बंद. आता कुकर थंड होईपर्यंत आपण वेट करूया आणि बघूया डाळ परफेक्ट शिजले की नाही ते. ओके, बघूयात. कुकर झाले एकदम थंड. कुकरचं झाकण आपण ओपन करूयात, बघूयात डाळ शिजली का. मी बघू शकता डाळ एकदम परफेक्ट शिजलेली आहे. एकदम परफेक्ट झालेली आहे डाळ. ओके, एकदम परफेक्ट शिजलेली आहे डाळ. ही जर डाळीची पद्धत तुम्हाला आवडली तर नक्कीच ट्राय करा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.